नागपूरमधल्या इतवारी भागातील याच सराफा बाजारात एक चहावाला अशी नागपूरच्या कथित डॉन संतोष आंबेकरची मूळची ओळख होती। सराफा गल्लीत व्यापाऱ्यांना चहा पोहोचवतानाच कालांतरानं संतोष आंबेकर सराफा व्यापाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करू लागला। गेल्या 15 वर्षात त्याच्या गुन्हेगारी कारवाया सतत वाढतच राहिल्या। त्यातच शहरातल्या सहकार नगर भागात राहणाऱ्या स्वप्नील बिडबाईक नावाच्या व्यक्तीचं घर धाकधपटशानं बळकावण्याचा प्रयत्न त्यानं केला। या प्रकरणी त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांवर मोक्का लावला गेला तेव्हा सुमारे 1 महिना तो फरार होता। अखेर 2 फेब्रुवारीला तो पोलिसांना शरण आला। आता त्याच्या गुन्हेगारीची पाळंमुळं खोदण्याचं काम पोलीस करतात। सोबतच आयकर विभाग आणि ईडी संतोष आंबेकरच्या बेकायदा संपत्तीचा तपास करत आहेत। हेच नाही, बरीचशी माहिती तपासामध्ये आतापर्यंत पुढे आलेली। फक्त त्या घराच्या आसपास नाही तर बरेचशा अशा एरियाज आहेत, लॉट्स आहेत, मोठे जमीन आहेत, असे व्यवहार बरेचसे आलेले पुढे। त्याच्या मागे जो की जी काय अमाऊंट भरलेली आहे की दिली गेलेली असेल त्याचा सोर्स ऑफ जिथून सोर्स सुरू झालेला, पैसे आले कुठून आणि गेले कुणाकडे, हे सर्व आता आपण चार्ट टाईप बनवून त्याच्यावरती पूर्ण तपास सुरू आहे। सर्वांवरती कारवाई होईल। संतोष आंबेकर भोवतीचा तपासाचा फास आवळत चाललाय। त्याला मदत करणाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलंय। त्यामुळे आंबेकरची पाठराखण करणाऱ्या राजकारण्यांवर देखील कारवाई होईल का, हा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत। अखिलेश हाळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।